काय सांगाल, कसं काय आहे आपल्या जिल्ह्यामध्ये वातावरण निवडणुकीसंदर्भात? येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं या देशात आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यात आदरणीय देवेंद्रजींचं सरकार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रभर विकासाची चौफेर भरारी चालू आहे आणि तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेचा विकासाचं कामं हे आदरणीय मोदीजींच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत आहे. आणि त्याचा धागा पकडून या विधानसभा मतदारसंघाच्या लाडक्या आमदार सौ अनुराधाताई चव्हाण यासुद्धा विकासाची घोडदौड यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय रावसाहेब पाटील दानवेदादा, आदरणीय हरिभाऊजी बागडे नाना यांनी जी विकासाची गंगा या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात या जिल्ह्यात चालू केलेली आहे, तीच घोडदौड आदरणीय अनुराधाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या मतदारसंघात चालू आहे. आणि निश्चितच याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व या विधानसभा मतदारसंघातले 9 जिल्हा परिषद सदस्य आणि 18 पंचायत समिती सदस्य हे निश्चित प्रमाणे निवडून भरघोस मताने निवडून येणार आहे. आणि या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. आदरणीय अनुराधाताईंच्या नेतृत्वाखाली ताईंनी विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस शब्द दिला होता की मी प्रथम माझं कुठलं कर्तव्य असेल तर तो हा देवगिरी सहकारी साखर कारखाना, बंद पडलेला कारखाना चालू करणार. आणि आम्हाला अभिमान वाटतो की ज्यावेळेस पहिलं सरकार आलं आणि पहिलं ज्यावेळेस नागपूरला अधिवेशन झालं तर आम्ही एक डेलिगेशन घेऊन आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली गेलो होतो. एक तालुका अध्यक्ष म्हणून मी सुद्धा त्या शिष्टमंडळात होतो. आणि देवेंद्रजींची भेट घेऊन, आदरणीय अजितदादांची भेट घेऊन हा कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि दिलेल्या शब्दाला जागणारं आदरणीय अनुराधाताईंचं नेतृत्व आहे. आणि त्या दृष्टीनं खालती भारतीय जनता पार्टीचे सुद्धा उमेदवार त्याच दृष्टीने या ठिकाणी काम करणारे. आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत. कसं काम चालू आहे वार्डामध्ये? पक्ष संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम चालू आहे. आदरणीय देवेंद्रजींच्या, आदरणीय अनुराधाताईंच्या नेतृत्वाखाली ज्या या मतदारसंघात किंवा या जिल्ह्यात जे काम चालू आहे, मग ते लाडकी बहिणीच्या माध्यमातून असेल, पानंद रस्त्याच्या माध्यमातून असेल, DMICच्या माध्यमातून असेल, अनेक प्रकारे या ठिकाणी विकासाची कामं चालू आहे. आणि निश्चितच त्याचा फायदा ही जनता या ठिकाणी देणार आहे. आपण इथल्या जनतेला काय आव्हान करणार? इथल्या जनतेला मी एकच आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी विकासाची घोडदौड या ठिकाणी चालू आहे, तो विकास आपल्याला कायम ठेवण्यासाठी निश्चित भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवाराला आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावं, हेच आव्हान मी या जनतेला या ठिकाणी करणार आहे. आपलं नाव आणि पत्ता? सुचित देविदासराव बोरसे, मी फुलंब्री भाजपा मंडळ अध्यक्ष आहे.